शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. कालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की कापूस पिकाची तयारी कशी चालली आहे आणि कशी करायची आहे आणि लागवड कशा पद्धतीने आपल्याला करायची आहे ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकावर ताकअंडीचा वापर कसा करायचा आहे, बीज प्रक्रिया कशी करायची आहे आणि याच्यामधून होणारे फायदे आणि तोटे तर नाहीच आहेत, पण एकच तोटा आहे जो पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि पूर्ण माहिती ही तुमच्यासमोर आजच्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो नक्की करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा, कारण आपल्या व्हिडिओ ज्या आहेत या खूप बारकाईनं अभ्यास केलेल्या असतात आणि त्या तुम्हाला उत्पादन वाढीसाठी अतिशय फायद्याच्या असतात. तर सुरुवात करूया बीज प्रक्रियेपासून. आता तुमच्याकडं सीड आलं आहे, 100% आलंच असेल. ज्यांच्याकडं नाही आलं आहे त्यांनी सीड तयार करून घ्या, म्हणजे बोलवून घ्या, मागवून घ्या. आणि सीड आल्यानंतर लावण्याच्या अगोदर पाऊस पडला असेल किंवा धुरळ पेरणी करायची असेल काही फरक पडत नाही. तुम्हाला माहिती असेल धुरळ पेरणी केल्यानंतर पाऊस पडणार आहे तरी ही बीज प्रक्रिया करायची आहे आणि जर ओल्यामध्ये जरी तुम्ही लावत असाल तरी ही बीज प्रक्रिया तुम्हाला करायची आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपलं बियाणं जे 450 ग्रॅमचं पॅकेट आहे हे सर्वसाधारण 100 ml ताकअंडीच्या द्रावणामध्ये भिजवायचं आहे. त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जर थोडंफार ओलं राहत असेल तर हरकत नाही, आहे तसंच लावायला द्या. खूप जास्त प्रमाण वापरण्याची गरज नाही आणि खूप जास्त वेळ थांबण्याची गरज नाही किंवा आदल्या दिवशी भिजवायची पण गरज नाही. लागवडीच्या अगोदर अगदी 10 मिनटं तुम्ही त्याला बीज प्रक्रिया जरी केली तरी चालतं आणि त्याचंच आपल्याला लागवड करायची आहे. आता याच्यामध्ये बदल काय मिळणार आहे पहा. सर्वसाधारण आपलं जे जर्मिनेशन आहे हे 4थ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं किंवा 5व्या दिवशी, परंतु ताकअंडीमध्ये तुम्हाला 3ऱ्या दिवशी देखील जर्मिनेशन पाहायला मिळू शकतं. जर US ॲग्रीसीड्सच्या जर वाण असतील तर 1 दिवस लेट पाहायला मिळू शकतं, परंतु तेच ताकअंडीमध्ये तुम्हाला अतिशय लवकर आणि खूप लवकर हे जर्मिनेशन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सीड जर्मिनेशन कसं करायचं याचा जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तो आपल्या यूट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ जर तुम्ही पाहिल्यात तर तिथे तुम्हाला सीड जर्मिनेशन कसं करायचं आहे ह्याची व्हिडिओ तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. दुसरं, ताकअंडी कसं बनवायचं हेच अजून माहीत नाही आहे किंवा काय आहे हे पण माहिती नाही आहे तर आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेलात किंवा चॅनलवर जरी गेलात तरी तिथं तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे की ताकअंडी खत हे कसं बनवायचं आहे. आता स्प्रेचं नियोजन कसं करायचं आहे लक्षात घ्या. तुम्ही रासायनिक करत असो किंवा नसो याच्यामध्ये ताकअंडीचा वापर कसा करायचा आहे हे तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, बरोबर. मग आता लक्षात घ्या, सगळ्यात पहिला क्रायटेरिया ज्याच्यामध्ये तुम्हाला रासायनिक खतं म्हणजे रासायनिक औषधं वापरायची आहेत आणि खतं कमी वापरायची आहेत किंवा वापरायची आहेत. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे खत किती वापरायचं आणि कसं वापरायचं आहे. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणारच आहे, त्याची माहिती देणारच आहे. परंतु तरीसुद्धा तुम्ही जर ताकअंडी वापरत असाल तर तुमचा खतांवरचा खर्च हा 100 बऱ्यापैकी कमी होईल. असं पकडून चालू आहेत की तुमची जमीन जी आहे ही खूप हलकी आहे तर त्याच्यामध्ये फक्त 20% तुमचं खत कमी होईल. जर तुमची मध्यम जमीन आहे तर 30% खत कमी होईल आणि जर एकदम बागायती असेल तर 50% खत कमी होईल. हो, एवढा फरक तुम्हाला ताकअंडीने पडेल आणि अगदी आरामात पडेल. फक्त आता याच्यामध्ये विषय हा आहे की ताकअंडी तुम्ही किती चांगलं बनवलं आहे त्याच्यावर. जर तुम्हाला ताकअंडी खत मागवायचं असेल तर तुम्ही मागवू शकता, परंतु किमान 10 लिटरची क्वांटिटी लागते. मग ती ऑल महाराष्ट्र मी पाठवू शकतो किंवा त्याचं व्यवस्था मी तुमच्यासाठी करू शकतो. आता याच्यामध्ये तुम्हाला रासायनिक औषधांच्या फवारण्या करायच्यात अमावस्याला, पहिली अमावस्या, दुसरी अमावस्या, तिसरी अमावस्या आणि चौथी अमावस्या. तर याच्यामध्ये ताकअंडीचा वापर कसा करायचा आहे तर अल्टरनेट तुम्हाला याच्यामध्ये 4 फवारण्या ताकअंडीच्या करायच्यात. म्हणजे 15 दिवसाचा प्लॉट झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तर अमावस्याची येणार आहे, परत 1.5 महिन्याची झाल्यानंतर, 2.5 महिन्याची झाल्यानंतर आणि 3.5 महिन्याची झाल्यानंतर. म्हणजे अल्टरनेट करायची. जर अमावस्याला आपली रासायनिक होते तर पौर्णिमेला आपल्याला ताकअंडीची फवारणी करायची. याच्यामुळे फायदा काय होणार आहे लक्षात घ्या. पाण्यातून नत्र, स्फुरद, पालाश यांची पूर्तता होणार आहे. यासोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यांची पण पूर्तता होणार आहे. विशेष म्हणजे झाडांवर कोणत्याही प्रकारचा ट्रेस तुम्हाला पाहायला मिळणार नाही. याचा वास इतका खराब येतो जे आपण बनवतोय स्वतः. हे जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यावर तुम्हाला कीड देखील खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळेल. परिणामी कीडमुक्त प्लॉट तुम्हाला पाहायला मिळेल आणि जर कीडमुक्त प्लॉट असेल तर बोंडअळीमुक्तसुद्धा तुम्ही प्लॉट त्याच्यामध्ये घेऊ शकता. या व्यतिरिक्त जर तुमचं बागायती क्षेत्र असेल किंवा तुमच्याकडं पाण्याची म्हणजे पाऊस नसेल आणि तुम्हाला पाणी हे पाटपाण्याद्वारे द्यायचं आहे, ठिबकद्वारे द्यायचं आहे किंवा रेनपाईपद्वारे द्यायचं आहे,
तर लक्षात घ्या, जमिनीतून सुद्धा ताकंडी देणं खूप फायदेशीर आहे, ज्याच्या पोस्ट व्हिडिओ या आपल्या यूट्यूब आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर तुम्हाला पाहायला मिळतीलच. त्यासोबतच भरपूर सारी माहिती फेसबुकवर सध्या मी टाकत आहे, तुम्ही तिथे जाऊन देखील पाहू शकता. भरपूर प्रमाणामध्ये रिझल्ट चांगले मिळतात. आता मातीतून दिल्यानंतर काय फरक पडणार आहे, तर लक्षात घ्या, कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा जलद गतीने सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये माती भुसभुशीत करणारं हे पहिलं तंत्रज्ञान आहे, जे ताकंडी तंत्रज्ञान आपण म्हणतोय, किंवा इथून पुढे आपण याला नावाजू. ताकंडीमध्ये कमीत कमी 20 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये चांगला जर वापर केला तर 15 दिवसामध्येच गांडूळ तयार व्हायला सुरुवात होते. परिणामी जीवाणूसंख्या वाढते. जमिनीमध्ये जे काही घटक आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहेत ते झाडांना उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करतात. यासाठीच म्हणतोय की जमीन जेवढी चांगली, ताकंडी वापरल्यावर तेवढाच खतांचा खर्च तुमचा कमी. आता ज्यांना पूर्णपणे ताकंडीवर करायचं आहे त्यांनीसुद्धा अगदी आरामात करू शकता. दर 15 दिवसाला फवारणी ठेवा, किंवा अमावस्या चुकवून देऊ नका. मध्ये तुम्हाला वाटेल तेव्हा फवारणी करू शकता, परंतु हो, ड्रीप ॲप्लिकेशन किंवा पाट पाण्याने 3 वेळा तरी कमीत कमी सोडायचं आहे. 30 दिवसांनी, 60 दिवसांनी आणि 90 दिवसांनी, या 3 वेळा जरी सोडलं आणि एखादं खत व्यवस्थापन जरी केलेलं असेल, ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि सल्फर या 4 नियोजन करून जर हे खत व्यवस्थापन तुम्ही केलेलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशय जास्त प्रमाणामध्ये फायदा होईल. असं म्हणेल की जिथं तुम्हाला 4 गोण्या लागत होत्या किंवा 5 गोण्या लागत होत्या तिथं तुमचं 2 बॅगांमध्ये काम होऊन जाईल. म्हणजे मागच्या वर्षीचं 5 बॅग, या वर्षीचं 2 बॅग, एवढा फरक तुम्हाला यावर्षी करायचा आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही आहे. आज खतांच्या बॅगांचे रेट 2100, 2200, 2300 रुपये झालेत. तुम्हाला परवडणार आहे का? 5-5 बॅगा टाकणं यावर्षी तरी परवडणार नाही. त्यामुळे शेणखत असेल शेणखत वापरा, शेणखत नसेल, पाऊस जास्त असेल, कोंबड खत वापरा. त्यासोबत कोंबडी खतासोबत बॅक्टेरिया देखील वापरा. कोंबडी खत घेत असताना किंवा वापरत असताना त्याला कमीत कमी 2-3 वेळा पाण्यातून निचरा त्याचा करा आणि मग त्याचा वापर करा, जेणेकरून आग पडणार नाही. किंवा याच्याही पलीकडं ऑर्गॅनिक कार्बन असेल, ऑर्गॅनिक कार्बन देखील आपण उपलब्ध करतो आहे, जो तुम्हाला मिळणार आहे कमी रेटमध्ये. आणि विशेष म्हणजे ताकंडीचा तुम्ही वापर जास्तीत जास्त करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पिकांसाठी खूप फायदा होईल. भलेही उत्पादन 1-2 क्विंटल कमी निघू द्या, परंतु खर्च जो आहे हा तुमचा 50,000च्या आतमध्ये असेल. हे वाक्य मात्र मी तुम्हाला 100% सांगू शकतो. फक्त तुम्हाला जे नियोजन मी देतो आहे त्या नियोजनानुसार चालणं गरजेचं आहे. आणि आपल्या मातीची प्रत ओळखून खत व्यवस्थापन, ताकंडी वापर असेल किंवा बियाण्यांचा वापर असेल किंवा बियाणं लागवड करायचं असेल, याचा तुम्हाला विचारपूर्वक वापर करावा लागेल, जिथून तुम्हाला अतिशय चांगल्यात चांगला फायदा 100% होईल आणि तो तुम्ही 100% कराल ही मला खात्री आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. काही कमी जर पडत असेल किंवा कमी माहिती मिळत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. कोणती माहिती तुम्हाला पाहिजे त्याच्यावर देखील माहिती दिली जाईल. अजूनही सोयाबीनसारखं पीक आहे जे बाकी आहे, तूर बाकी आहे, ह्या पिकांवर देखील व्हिडिओ बनवणं बाकी आहे. वेळ कमी असल्यामुळे व्हिडिओ फारसे तुमच्यापर्यंत पोहोचले नाही आहेत, परंतु तुम्ही कमेंट करून सांगा. जे अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर व्हिडिओ नक्की बनवेल. पावसाचंही वातावरण होतं आहे, त्यामुळं लागवडीकडे लक्ष द्या आणि जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ह्या माहितीचा पुरेपूर वापर करा आणि आपला स्वतःचा फायदा करून घ्या. धन्यवाद.